नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, आपल्या मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे. एक आणि हा वाक्प्रचार किंवा ही म्हण पूर्वी विशेष प्रचलित होती की युद्धात जिंकायचं आणि तहात गमवायचं. मंडळी, मी काँग्रेस पक्षासंदर्भात बोलतो आहे की काँग्रेसची काही अवस्था निदान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरी अशीच झालेली आहे की लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये तरी अनुकूल वातावरण होतं, लोकांची सहानुभूती होती आणि त्या सहानुभूतीचा फायदा हा काँग्रेसला जरूर झाला. काही प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात झाला. 17 पैकी काँग्रेसच्या 13 जागा अधिक 1 जागा त्यांची अपक्षमिती मूळची काँग्रेसचीच, अशा 14 जागा निवडून आल्या आणि 17 पैकी 14 जागा जिंकून काँग्रेस पक्ष आघाडीवर राहिला आणि 14 लोकसभा सदस्य, 14 खासदार हे महाराष्ट्र काँग्रेसकडून संसदेत पाठवले गेले. अशी संधी त्यांना विधानसभेला चमक दाखवण्याची होती. काँग्रेस पक्ष विधानसभेला अशी चमक दाखवू शकला असता, परंतु काँग्रेसने मुळातच कमी जागांसाठीच्या वाटाघाटी केल्या. वाटाघाटी करण्यामध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यामध्ये काँग्रेस पक्ष हा अपयशी ठरला. किंबहुना काँग्रेसने थोडी हाराकिरी केली, कमीपणा घेतला. जरूर सहकारी पक्षांसोबत जरूर 2 पावलं मागं जायचं असतं, हे खरी गोष्ट आहे, तडजोड करायची असते. पण इथे काँग्रेस पक्ष 2 पावलं नव्हे तर जवळजवळ 10 पावलं मागे गेलेला आहे. काँग्रेस पक्षाने किमान 125 जागा तरी लढवायला पाहिजे होत्या. या 105 जागावर काँग्रेस पक्ष थांबला. खरं तर काँग्रेस पक्षाने 150 जागा लढवायला हव्या होत्या, परंतु त्या जागा त्यांना मिळणार नाहीत तेवढ्या, कारण बाकीचे 2 पक्ष हेही तसे राज्यातले या मोठे पक्ष आहेत, त्यामुळे त्यांना एवढ्या जागा मिळू शकत नाहीत. परंतु 130-135 जागापर्यंत काँग्रेसने जागा लढवल्या असत्या, जागा पदरात पाडून घेतल्या असत्या, तर काँग्रेसच्या कदाचित सर्वाधिक जागाही निवडणुकीत या निवडून आल्या असत्या. कारण विदर्भासह, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, मुंबई पुणे आहे, इथे काँग्रेसची ताकद ही नक्कीच वाढलेली आहे. गेल्या 15-20 वर्षांच्या तुलनेत विचार करता इथे काँग्रेसची ताकद ह्या सध्या वर्षभरात तर काँग्रेसची ताकद ही नक्की वाढलेली आहे. त्याचा फायदा हा काँग्रेसने करून घ्यायला हवा होता, पण तसा फायदा काँग्रेसने करून घेतला नाही. बरं, आता 105 जागा समजा काँग्रेसने पदावर पाडून घेतल्या, त्यामध्येही विदर्भामध्ये आणि अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. मुळात काँग्रेसने अनेक ठिकाणी चुकीचे उमेदवार दिले आहेत आणि बंडखोरी झाली आहे. बंडखोरी रोखण्यात काँग्रेसला सपशेल अपयश आलं आहे. विदर्भामध्ये कमीत कमी 14-15 ठिकाणी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. तशी सोलापूरमध्ये झालेली आहे, कोल्हापूरमध्ये झालेली आहे, सांगलीमध्ये झालेली आहे आणि मुंबई पुण्यातही काही ठिकाणी झालेली आहे. ह्याचा फटका कुणाला बसणार आहे? तुम्ही कमी जागा लढून मग किमान तुमच्या पक्ष कार्यकर्त्यांना न्याय द्यायला पाहिजे होतात आणि बंडखोरी रोखायला पाहिजे होती. तसं न करता वर्षानुवर्ष जे कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं काम केलं आहे, त्यांनी पक्षाप्रती आपली निष्ठा प्रामाणिकपणे वाहिली आहे, त्यांना जर तिकीट दिलं नाही, त्यांना तिकीट न देता तुम्ही बाहेरून आलेल्यांना किंवा काही वेगळे निकष लावून तुम्ही त्यांना दुसऱ्यांना तिकीट देता, त्याचा कुठंतरी ह्या प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात कुठेतरी असंतोष असतो. त्यांचं मन अशावेळी क्षुब्ध होतं आणि तो असंतोष त्यांचा बाहेर पडून ते बंडखोरी करतात. त्यांना तो बंडखोरीचा रस्ता त्यांना पकडावा लागतो, धरावा लागतो, ना इलाजास्तव. याचं कारण शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला काही ना काही ही अपेक्षा असते. एक वाटत असतं की आपण निरपेक्षपणे एवढ्या वर्ष काम केलेलं आहे, मग ज्या घराण्यामध्ये वर्षानुवर्ष खासदारपद मिळालं आहे, आमदारपद मिळालं आहे, त्यांनाच परत तिकीट द्यावं.
किंबहुना ज्यांचा काही संबंधच नाही आहे ते आज पक्षामध्ये आलेले आहेत, त्यांना केवळ त्यांचं नाव मोठं किंवा आणखीन त्यांची प्रॉपर्टी मोठी किंवा आणखीन काही असेल त्यांचं, म्हणून त्यांना घराणं मोठं असेल म्हणून त्यांना तिकीट. मग प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काय करायचं, अशी स्थिती काँग्रेसची झाली. आणि म्हणून काँग्रेसला अनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना हा करावा लागत आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातील काँग्रेसचं नेतृत्व म्हणजे नेतृत्व हे कधीही सर्वसमावेशक लागतं, सर्वांना सोबत घेऊन जाणारं लागतं, मन मिळवू लागतं, सर्वांशी जुळवून घेणारं नेतृत्व लागतं, ते विनम्र स्वभावाचं लागतं, शांत लागतं, त्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात. परंतु भडक नको तितकं आक्रमक, भडक डोक्याचं, फटकळ स्वभावाचं असं जर नेतृत्व असेल तर मग तुमच्यासोबत कार्यकर्ते टिकणार कसे आणि इतर नेत्यांशी तुमचं जमणार कसं. मग त्या सगळ्याचाही फटका हा पक्षाला बसत असतो. काँग्रेसचं असंच होतं आहे. काँग्रेसच्या ज्या जागा निवडून येणार आहेत किंवा लोकसभेला ज्या आल्या त्या सामान्य माणसाचं, सामान्य मतदाराचं आणि सामान्य कार्यकर्त्याचं असलेलं काँग्रेस पक्षावरचं प्रेम, त्याच्यामुळे केवळ लोकसभेत यश मिळालं. आणि आताही जे यश मिळणार आहे ते केवळ सामान्य कार्यकर्त्याचं, सामान्य मतदार आणि सामान्य जनता यांचं काँग्रेसवर असलेलं प्रेम, ह्यामुळे जागा निवडून जे येणार आहेत ते येतील. त्यामध्ये काँग्रेस नेतृत्व किंवा काँग्रेस नेतृत्वाचं ते किती यश आहे किंवा त्यांची त्यामध्ये किती त्यांचं चातुर्य, मुत्सद्दीपणा आहे, त्यांचं धोरणात्मक निर्णय हा भाग वेगळा. ह्यापेक्षाही सामान्य कार्यकर्त्यांची निष्ठा आणि लोकांचं किंवा मतदारांचं प्रेम, सामान्य मतदारांचं काँग्रेसचं प्रेम, ह्यामुळे ज्या जागा काँग्रेसच्या ज्या येतील निवडून येत्या विधानसभा निवडणुकीत त्या जागा येणार आहे. त्यामुळे मंडळी, पूर्वी काँग्रेसकडे, महाराष्ट्राकडे खूप मोठं नेतृत्व होतं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, किंबहुना मधुकरराव चौधरी, काकासाहेब गाडगीळ अशी मोठमोठी नावं ही काँग्रेसकडे राज्यभरात होती. खूप मोठी नावं आहे. परंतु त्यानंतर असं नेतृत्व, एवढं मोठं नेतृत्व काँग्रेसला लाभलं नाही, किमान महाराष्ट्रामध्ये तरी. त्यामुळे नेतृत्वाचा खुजेपणा, संकुचितपणा, कद्रुमानाचं नेतृत्व की दुसरं कोणी आपल्या पक्षात समांतर होऊ नये, मोठं होऊ नये, पक्षात आपल्यापेक्षा मोठं आलं तर काय, हा आपल्या डोईजवळ होईल की काय, तेव्हा याला आपण लहानच ठेवावं, ह्याला जबाबदारी द्यायची नाही, ह्याला कुठलं पद मिळवून द्यायचं नाही. पद मिळणार असेल तर दिल्लीमधून त्याला विरोध करून आणायचा, खोडा घालायचा, खो घालायचा, अंतर्गत गडबाजीला प्राधान्य द्यायचं, प्रोत्साहन द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काँग्रेसची महाराष्ट्र स्थिती जी काही गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये झाली, अवनती झाली, ती ह्या सगळ्या गोष्टींमुळेच झाली. की अंतर्गत गडबाजी, अंतर्गत कलह, दुराग्रह, अहंकार, ह्या सगळ्यामुळे काँग्रेसची स्थिती खरं तर झाली. आणि अजूनही तसंच सुरू आहे की काँग्रेसचे राज्यातले नेते जे आहे सध्याचे, मुळात त्यांना कुणालाही ह्या जनाधार मोठा नाही, जनाधार असलेलं नेतृत्व काँग्रेसकडे बिलकुल नाही राज्यामध्ये तरी. परंतु जनाधार नसलेले नेतृत्व समजा आहे, नेते आहेत, ते तरी एक असायला पाहिजे होते. तेही नेते एक नाही आहेत, त्यांच्यातही गडबडी आहे. तेव्हा नेतृत्व राज्याचं असं लागतं की गटातटात विभागलेले जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना एका छताखाली आणून सगळ्यांना काम करण्यासाठी प्रेरणा देणं, प्रोत्साहित करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि पक्षाच्या अधिकाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करणं, ह्यासाठी सगळ्यांना कार्यप्रवण करणं, कार्यप्रवृत्त करणं, असं नेतृत्व सक्षम लागतं. असं धोरणी, मुत्सद्दी असं नेतृत्व लागतं. तशा नेतृत्वाचा काँग्रेस पक्षाकडे नक्कीच, महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाकडे नक्कीच अभाव आहे. मंडळी, खरंच काँग्रेसने 125, 130, 135 जागा लढल्या असत्या तर काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये चांगलं यश हे मिळालं असतं. साधारणपणे 95 पासून 1990 साली काँग्रेस ही स्वबळावर सत्तेत आली आणि ती शेवटची, आणि ते पण काठावरचं बहुमत होतं. त्यानंतर 95 साली युती सरकारचा झंझावात, शिवसेना भाजप युतीचा झंझावातापुढे काँग्रेसनी गुडघे टेकले. काँग्रेसच्या 87-88 जागा फक्त आल्या
आणि शरद पवारांनी त्यावेळेला काँग्रेसचे शरद पवार सर्वेसर्वा होते, मुख्यमंत्री पदावर होते. त्यांनी काँग्रेसच्या अनेक निष्ठावंतांना तिकीट दिलं नाही आणि जे निष्ठावान होते त्यांच्यासमोर बंडखोर उभे केले, अपक्ष उभे केले. त्यामुळे काँग्रेसला 95मध्ये सत्ता गमवावी लागली. त्यानंतर मग 99 साली तर शरद पवारांनी स्वतःचा पक्ष काढला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 99, 2004, 2009 ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये, 2014 सगळ्या निवडणुकांमध्ये, 2014मध्ये काँग्रेसचं पूर्ण पानिपतच झालं विधानसभेला, लोकसभेला आणि विधानसभेला. त्यामुळे ज्या 75च्या पुढे काँग्रेस 99पासून गेलेलीच नाही. 2004ला तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा काँग्रेसपेक्षा जास्त होत्या. आत्ता संधी मात्र होती काँग्रेसला. जर काँग्रेस पक्ष साधारणपणे 130-135 जागा जर लढवत असता तर काँग्रेसला, म्हणजे आत्ताही काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो. साधारणपणे 55-60 जागा ह्या काँग्रेसला मिळूही शकतात, आत्ता मिळू शकतात. परंतु खरंच जागा 125च्या पुढे लढवल्या असत्या तर काँग्रेस पक्ष हा 75-80 जागांच्या आसपास नक्की गेला असता. कदाचित काँग्रेस पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष राज्यातला झाला असता. परंतु वाटाघाटीमध्ये काँग्रेस पक्ष हा अपयशी ठरला. वाटाघाटीमध्ये स्वतःच्या पदरात जास्त जागा पाडून घेण्याच्या प्रयत्नात काँग्रेस पक्ष हा असफल झाला. त्यांनी हाराकिरी केली आणि 105-104 जागावर त्याला समाधान मानावं लागलं. अशा स्थितीत काँग्रेसच्या 75-80 जागा येतील असं म्हणणं मी दिवास्वप्न बघण्यासारखं आहे. परंतु काँग्रेस पक्ष हा साधारणपणे 50 मात्र नक्की पार करेल आणि 55 ते 60 जागा या काँग्रेस पक्षाच्या मात्र येऊ शकतात. परंतु 75, 80, 85पर्यंत जाण्याची संधी काँग्रेस पक्षाला होती. किंबहुना जी काँग्रेसची सहानुभूती होती, काँग्रेसला जनतेची सहानुभूती होती, विदर्भामध्ये काही काँग्रेसची थोडी बहुत लाटही आहे, त्या सगळ्याचा फायदा उठवण्याची संधी काँग्रेसने गमावली का? आपल्याला नेमकं काय वाटतं? काँग्रेसने जास्त जागा लढवायला पाहिजे होत्या का? मंडळी, यावर आपलं नेमकं काय मत आहे? आपण जरूर आपलं मत नोंदवावं, आपला अभिप्राय नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.